एक एक जण एक फोटो काढा. ओके. हलते थांबायचं. अरे काय बसाव खुर्च्याची लालच आहेत नाही म्हणजे आचारसंहिता आहे ना. आचारसंहिता बेटा. आज जामनेर नगर परिषदेची उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका, आज जामनेर नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठकीमध्ये उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. उपाध्यक्ष निवडणुकीसाठी सकाळी 10 ते 12 मुख्याधिकारी यांच्याकडे नॉमिनेशन देण्याची वेळ होती. सकाळी 10 ते 12 2 तास नॉमिनेशन दिल्यानंतर 12 ते 12:30 वाजेपर्यंत माननीय पीठासीन अधिकारी व मुख्याधिकारी यांच्या मार्फत सदर नॉमिनेशन फॉर्मची छाननी करण्यात येईल. त्यानंतर 10 मिनिटं उमेदवारी मागे घेण्याचा मुदत देण्यात येईल. त्यानंतर उमेदवार उपाध्यक्ष पदाची उमेदवार उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेणे सुधारणा नियम 2006 नमुना 1 मध्ये जामनेर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी श्री प्रशांत भागवत भोंडे यांचा उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून त्यांना सूचक म्हणून श्री महेंद्र कुरपराम पालकर हे सूचक आहेत. अनुमोदक म्हणून श्री सुहास बाबूराव पाटील हे अनुमोदक आहे. उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेले नामनिर्देशन पत्राला अनुमती देण्यात आली आहे. तसेच त्यांनी त्यांची निवड जामनेर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची निवड उपाध्यक्ष पदासाठी निवड झाल्यास काम करण्याची संमती देण्यात आली आहे. नामनिर्देशन वीट मिळण्यात आलेले आहे. केवळ एकच नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहे. सदर नामनिर्देशन पत्र मुख्याधिकारी व माननीय पीठासीन अधिकारी तथा अध्यक्ष जामनेर नगर परिषद सौ साधना गिरीश माझे यांची छाननी केलेली आहे. छाननी आधी एकच उमेदवार पात्र असल्यामुळे श्री प्रशांत भागवत भोंडे यांची बिनविरोध जामनेर माइक चालू माइक चालू अजून 3 नगरसेवक डिक्लेअर होणार आहे. त्याच्यानंतर कार्यकर्त्यांनी सत्कार सगळ्यांचे करायचे. आता आपण त्यानंतर जोडपत्रानुसार नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्यामध्ये सभेत आल्याचं कामकाज मान्य पीठासीन अधिकारी यांच्या मान्यतेने आपण सुरू करत आहे. सदर याच्यामध्ये जिल्हाधिकारी स्वतः अथवा त्यांनी यासाठी पदनिर्देशित केलेला उपजिल्हाधिकारी दर्जापेक्षा कमी नसणारा अधिकारी यांच्याकडून प्राप्त नामनिर्देशन पत्र, शिफारस पत्र व अहर्तेचे पुरावे यांची छाननी करून सदर व्यक्तीचे नावे सभेत वाचून दाखवले. त्या पद्धतीने मी मान्य जिल्हाधिकारी यांनी श्री विनय गोसावी यांना याच्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली होती. श्री विनय गोसावी प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जळगाव यांनी माननीय अध्यक्ष मॅडम यांच्याकडे जे 3 नामनिर्देशित सदस्य यांची छाननी करून त्याचे नाव पाठवण्यात आलेले. मी त्याचे नियम वाचून दाखवतो. प्रथम, महाराष्ट्र नगर परिषद आणि नगरपंचायती नामनिर्देशन सदस्यांची अर्हता
व नियुक्त करण्याची पद्धत नियम 2010 चे नियम 3 अन्वये निर्वाचित परिषद सदस्यांच्या एकूण संख्येच्या 10% किंवा 5 यापैकी कमी असलेले इतके सदस्य नामनिर्देशित होऊ शकतात. जामनेर नगर परिषदकडे भारतीय जनता पार्टी या पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्षासह 23 सदस्य निवडून आलेले असून कौटुंबिक संख्याबळाप्रमाणे त्यांना 3 नामनिर्देशित सदस्याचा प्रस्ताव दाखल करता येऊ शकतो. त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी गट या गटामध्ये 23 सदस्य आहेत. त्यांनी एकूण 3 सदस्यांचे नामनिर्देशन पत्र दाखल केलेले होते. मी त्यांचे नाव पुढील प्रमाणे वाचून दाखवतो. श्री प्रल्हाद बळीराम सोनवणे, श्री विश्वास सुखदेव पर्वते, श्री दीपक प्रवीण डागी. तिन्ही पण स्वीकृत सदस्य पदासाठी त्याचे उमेदवार आहेत. ते सर्व जे नामनिर्देशित सदस्यांचे अर्थ नियुक्ती व याच्याप्रमाणे ते अर्थ होत आहे, पात्र होत आहे. त्यामुळं केवळ आपल्याला जामनेर नगर परिषदेचे नामनिर्देशित सदस्यांसाठी 3च नावे डिक्लेअर करायचे. मी माननीय अध्यक्ष मॅडम तथा प्रशासन अधिकारी यांच्या मान्यतेने सदर ते 3 नाव माननीय मॅडम यांच्याकडे देतो. ते सदर 3 नामनिर्देशित सदस्य डिक्लेअर करतील. एक दुसरा उपाध्यक्ष पदासाठी डॉक्टर प्रशांत गोंडे यांचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड एकच नॉमिनेशन दाखल झालं होतं. त्याच्यावर त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे. तसेच नामनिर्देशित सदस्य याची छाननी केली, सगळं याची पूर्तता केलेली आहे. त्याच्यामुळे नामनिर्देशित सदस्य म्हणून श्री प्रल्हाद बळीराम सोनवणे, श्री विश्वास सुखदेव पर्वते व श्री दीपक प्रवीण डांगी याची नामनिर्देशित सदस्य म्हणून माननीय अध्यक्ष मॅडम यांच्या मान्यतेने मी घोषणा करतो व सदर सर्वसाधारण सभा माननीय अध्यक्ष मॅडम तथा पीठासीन अधिकारी यांच्या मान्यतेने Thank you.
सर्वसामान्य कुटुंबातील आमचे विश्वास मामा पर्वते अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आणि एका छोट्या समाजातून आलेले असे व्यक्तिमत्व एक भावी समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी गिरीश महाजनांनी. दुय्यम स्थानी जर म्हटलं तर एक अल्पसंख्याक समाज आहे मारवाडी समाज, त्यातनंही आमच्या दीपक भाऊंना न्याय देण्याचं काम केलं आणि प्रत्येकाला या ठिकाणी न्याय दिला जाईल या उक्तीप्रमाणे प्रल्हाद असेल, आमचे डॉक्टर गोंडेसाहेब असतील यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. प्रत्येकाला या ठिकाणी न्याय दिला जाणार आहे. आमच्या आतिश भाऊंना पण या ठिकाणी न्याय दिला जाणार आहे. पण कोणाला अगोदर दिला जाईल, कोणाला नंतर दिला जाईल त्या उक्तीप्रमाणे या ठिकाणी आज मोंडेदादांना प्रथम न्याय देण्यात आलेला आहे. नक्कीच या माध्यमातून जो संदेश देण्याचा प्रयत्न गिरीश भाऊ यांनी या ठिकाणी केलेला आहे तो खरोखर स्तुत्य आहे आणि परमेश्वर या दोघांच्या हातून आपल्या नगरपरिषदेमध्ये अगदी 5 वर्षे असेल किंवा जो काही कार्यकाळ त्यांनी ठरवून दिला आहे त्या माध्यमातून त्यांच्या हातून अतिशय चांगलं काम व्हावं अशी मी प्रभूजींनी प्रार्थना करतो आणि त्यांनाही ग्वाही देतो की आम्ही सर्व नगरसेवक आपल्या सगळ्यांसोबत आहोत, आपल्यासोबत आहोत. आम्ही नक्कीच या जामनेर नगर परिषदेच्या माध्यमातून जामनेर शहरातील ज्या काही गोष्टी असतील, ज्या कमी राहिलेल्या असतील त्या सुंदर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न माननीय मोंडेदादा असतील आम्ही सगळ्या महत्त्वाचा दिवस, अतिशय आनंदाचा दिवस. आमचे सन्माननीय आमदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या आदेशानुसार म्हणा किंवा त्यांच्या प्रेरणेनुसार आमच्या नगराध्यक्ष श्री सावराताई महाजन यांच्या प्रमुख पुढाकाराने आज माझी उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यासोबतच आमचे सन्माननीय मित्र प्रल्हाद भाऊ सोनवणे असतील, दीपक भाऊ डांगे असतील, दीपक भाऊ पर्वते असतील यांची एकमुखाने स्वीकृत नगरसेवकपदी यांचीही नियुक्ती करण्यात आली. याबद्दल मी आदरणीय भाऊंचे साधना काकूंचे त्या पद्धतीनं आतिश भाऊ जालटे आमचे मित्र की ज्यांनाही पुढील 5 वर्षामध्ये उपनगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. आज आम्ही आपल्याला खांदा लावून काम करू त्याबद्दल काही शंकाच नाही. आतिश माझा अतिशय जवळचा मित्र आहे त्यामुळे तोही एकदम मला सन्मानाने अशी मोठ्या भावाची वागणूक देत त्याबद्दल काही वादच नाही. आणि माझा लहान भाऊच आहे त्या पद्धतीने इथे उपस्थित नाना भाऊ असतील, सुहास असतील, आमचे ज्येष्ठ नेते श्रीराम नाना महाजन असतील किंवा सर्वच नगरसेवक या सर्वांचं सहकार्य मला मिळालेलं आहे. या सर्वांच्या मिळून मला बिनविरोध उपनगराध्यक्षपदाची माळ मिळाली याबद्दल मी सर्वांचा सदैव ऋणी राहील. आम्ही सर्व मिळून या नगर परिषदच्या वतीनं जामनेर शहराचा अधिकाधिक विकास कसा करता येईल त्याच पद्धतीने भाऊंच्या स्वप्नातलं जे जामनेर शहर आहे, काकूंच्या स्वप्नातलं जे जामनेर शहर आहे ते अधिकाधिक प्रगत कसं होईल, सुरक्षित कसं होईल या पद्धतीनं आम्ही या काम न्याय देण्याचा प्रयत्न. धन्यवाद. आपणही अडीच वर्षाचा कार्यकाळ उपनगराध्यक्ष म्हणून काढलेला आहे. तरी यावेळेस आपल्याला या ठिकाणी संधी मिळाली असते, परंतु या ठिकाणी आपला या ठिकाणी विचार करण्यात आलेला नाही तसं बिलकुल नाही आहे. भाऊंनी मला सर्व संध्या दिलेल्या आहेत. मी गटनेता राहिलो आहे, विरोधी पक्षनेता राहिलो आहे, बांधकाम सभापती राहिलो आहे. मला भाऊंनी उपनगराध्यक्ष केलेलं आहे त्याच्यामुळे भाऊंनी सर्वस्व मला दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला काही हॅट्रिक केली याच्या म्हणून नाही. आता खराब लोक आहेत त्यांना जामनेर नगर परिषद पहिली सर्वसाधारण सभा माननीय पीठासीन अधिकारी सौ साधना गिरीश महाजन नगराध्यक्ष नगर परिषद जामनेर यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद सभागृहामध्ये दुपारी 12 वाजता सुरू झाली होती. सदर सभेमध्ये एकूण 27 सन्माननीय सदस्यांची उपस्थिती होती. सदर सभेमध्ये उपाध्यक्षपदाकरता केवळ एकच नॉमिनेशन दाखल झालं होतं. सदर नॉमिनेशन श्री गोंडे प्रशांत भागवत यांचं होतं. सदर नॉमिनेशनची छाननी केली, स्क्रुटिनी केली, त्यानंतर उमेदवारी मागे घेण्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर दुसरे कोणाचंही उमेदवारी मागं नव्हती किंवा एकच नॉमिनेशन प्राप्त झाले असल्यामुळे श्री गोंडे प्रशांत भागवत यांचं माननीय अध्यक्ष मॅडम यांनी नाव बिनविरोध म्हणून उपाध्यक्षपदाकरता बिनविरोध म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तसेच नामनिर्देशित सदस्य पदाकरता गटनेता यांच्याकडून 3 नावं मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे गेली होती. मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडून पदनिर्देशित अधिकारी यांनी त्या सदर जे नावं होते नामनिर्देशित सदस्य त्यांची छाननी केली. सदर छाननी
छाननी केल्या असता 3 नावं पात्र होते. सदर 3 नावं श्री प्रल्हाद बळीराम सोनवणे, श्री विश्वास सुखदेव पर्वते, श्री दीपक प्रवीण डांगी गट